हॅलो एव्हरीवन, रुचकर मेजवानी विथ सोनाली बोर्डी स्पेशल मध्ये तुमचं स्वागत आहे। मी माझ्या फार्म हाऊस वरती आलेली आहे। मस्त थंडी पडलेली आहे आणि मी माझ्या पूलच्या बाजूला बसलेली आहे। मग अशा वेळेला बार्बेक्यू तो बनता है। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिकन बार्बेक्यू। इकडे मी 2 किलो चिकन घेतलं आहे कारण माझे खूप सारे फ्रेंड्स येणार आहेत। तर हे आपण मॅरिनेट करून घेऊया। आता यात आपण घालूया हिरवं वाटण। यात मी आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर घेतलंय। हे साधारण आपल्याला 5 टेबलस्पून घालायचंय। आता आपण घालूया लाल मिरची पावडर। ही मी 2 टेबलस्पून घेतली आहे। आता आपण घालूया हळद। हे मी 1.5 टीस्पून घेतली आहे। आता आपण लिंबू पिळूया। मी इथे 3 लिंब घेतली आहे। ती आपण ह्याच्यावरती स्क्वीज करून घेऊया। ही इकडची बोर्डीची वेगळी लिंब आहेत। हे असं बाहेरून हिरवं असतं आणि आतून असं पिवळं असतं। आता यात घालूया आपण 2 टीस्पून मीठ, 4 टेबलस्पून तेल। आता हे मॅरिनेट आपण छान चिकनला लावून घेऊया। तुम्ही बघितलं असेल तर या मॅरिनेट साठी मी खूप फॅन्सी इन्ग्रेडियंट्स वापरले नाहीये, कारण हे आपलं गावठी स्टाईल चिकन आहे आणि ह्याची खरी मजा आहे ग्रिलिंग मध्ये। तर आता मी हे ग्रिलिंग करायला घेऊन जाते। हा माझा बार्बेक्यू आहे। इकडे मी कोळसे ऑलरेडी पेटवून ठेवले होते। तर आपण हे ग्रिल करून घेऊया। आता एक एक पीस आपण ह्याच्यावर ठेवणार आहोत। मध्ये मध्ये आपल्याला हे पलटवायचं आहे। दहा मिनिटं झाली आहेत। हे आता आपण पलटून घेऊया। तुम्ही बघू शकता याचा कलर थोडा चेंज झाला आहे। छान पैकी ग्रिल होत आहे। हे चवीचं खायचं असेल तर पेशन्स महत्वाचं आहे। आपण याला थोडं ऑइल ब्रश करणार आहोत, म्हणजे हे थोडं मॉइस्ट राहतं, एकदम ड्राय होऊन जाणार नाही हे। आपलं चिकन छान पैकी ग्रिल झालेलं आहे। हे आता आपण काढून घेऊया। जसं तुम्ही पाहत आहात, माझ्या पाठी माझ्या फ्रेंड्सनी ताव मारायला सुरुवात केलेली आहे, म्हणजे बार्बेक्यू चिकन नक्की छान झालेलं आहे। तर तुम्ही पण ट्राय करा आणि मला कळवा आणि पाहत राहा रुचकर मेजवानी विथ सोनाली बोर्डी स्पेशल।